दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट, तुमचे सगळ्यांचे परममित्र, माझे फारच परममित्र राहुल कुलकर्णींचा काल व्हिडिओ पाहिला तर आपल्याला चक्करच येईल ना. तर आपला राहुल कुलकर्णीवर आक्षेप काय आहे का बरं, ते तथ्यांच्या आधारेच बोलत आहे. तर त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलं. वाचलं तो राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ पाहिला की ज्याच्यामध्ये जे जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलं. त्याच्या आधीच्या आदल्या दिवशी एक आणखी व्हिडिओ आलाय, मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. राहुल कुलकर्णीचं तर खूप चाललंय. तर त्याच्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं की तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक. तर त्याच्या आधारे बहुतेक राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ आहे की ज्यात त्याने गुन्ह्याचे जेवढे प्रकार जगात असू शकतील त्यातल्या संख्यासहित दिलं की त्यातले कोण जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते. आता हे पण आहे ना, एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला. दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली त्याच्यामध्ये फॉरेन नॅशनल्स किती होते पासून आकडेवारी मी नाही म्हणत. त्याच्या हाताचे त्याच्यावरचे ठसे आधार कार्डशी लिंक होणार आहेत. एक आहे की मी ते वाचलं, चंद्रकांत दादा पाटील हे काय उच्च शिक्षण व तंत्रज्ञान वगैरे मंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे हे विषय येतात. तर चंद्रकांत पाटील ह्यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेलं आहे की हाताचे दगड जे तिथे आहेत त्या दगडाचे ठसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते आधार कार्डला लिंक केलं जाईल. ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, व्हाईस चान्सलर, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता की दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे. ते ज्यांनी आधार कार्डची निर्माण केलं ते नंदन निलकणी जे आहेत तर ते 2 दिवस कोमात गेले हा नवीन शोध ऐकून. त्यांना सुचत नाही आहे काय करावं आहे की मला कसं नाही समजलं. राहुल गांधींचं